लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने आता एक नवीन वळण घेतलेलं आहे। काल आपण कालच्या भागामध्ये दाखवलं होतं की जीवा आणि नंदिनीने एक रात्र सोबत घालवली होती, तसेच एकमेकांसमोर आपल्या प्रेमाचा वर्षाव देखील केला होता आणि व्यक्त देखील केलं होतं। तर दुसऱ्या दिवशीपासून आज आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात। तर काल जे काही झालं होतं त्यानंतर असं वाटलं होतं की जीवा आणि नंदिनी मधील जे काही गैरसमज आहेत ते आता दूर होतील आणि ही जोडी तरी एकत्र येईल, पण असं काहीच झालं नाही। आता नवीन ट्विस्ट आलेला आहे। तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस नंदिनी उठते त्यावेळेस तिचं डोकं दुखत असतं आणि ती दारूच्या नशेत आहे हे तिला समजतं। त्यावेळेस तिला असं वाटतं की जीवाने तिला दारू पाजली आहे आणि धनंजय देखील तिला असं सांगतो की जीवाने तुझ्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी तुला दारू पाजली आहे। आणि धनंजयच्या बोलण्यावरती नंदिनीला विश्वास वाटतो, कारण तिला असं वाटतं की आपले बाबा का खोटं बोलतील ना। त्यामुळे नंदिनी काही जीवाची साथ देत नाही आणि उलट जीवाला म्हणते की तुम्ही मला दारू पाजलीत, हे किती भयंकर आहे, मी कधी दारू पित नाही तुम्हाला माहिती आहे ना। त्यावेळेस जीवा म्हणतो की नंदिनी मी तुला काही दारू वगैरे पाजलेली नाहीये, पण तुला काल जे काही झालं ते आठवतंय ना। त्यावेळेस नंदिनी म्हणते मला काहीही आठवत नाही आणि मी तुमच्यासोबत असं अजिबात बोलले नाही की मी तुमच्यावरती प्रेम करते किंवा मी तुमच्यासोबत घरी येणार आहे। हे ऐकून मात्र जीवाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो म्हणतो की ह्या जगात खरं प्रेम करण्याला काहीच किंमत नाही, तुमची खऱ्यांची दुनिया आहे। मी तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम केलं पण तुला माझी किंमत नाहीये। आता मी इथून निघून जातो आणि तुझ्या आयुष्यातून जीवा कायमचा निघून गेला आणि मेला असं समज। तिथून जीवा डार्लिंगला घेतो आणि देशमुखांच्या घरी परतण्याचं ठरवतो। रागारागात तो तिथून निघून जातो, पण नंदिनीला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं। तिला असं वाटतं की खरंच माझं काही चुकलं का, जीवा मला दारू नाही पाजणार। पण आता ह्या गोष्टीला खूप उशीर झाला होता आणि नंदिनीची आई तिला समजावत होती की अगं ते जेव्हा इथे होते त्यावेळेस तू त्यांची किंमत केली नाही आणि आता रडून काय फायदा आहे, तू असं वागायला नको होतंस, ते तुझ्यावरती किती मनापासून प्रेम करत होते, त्यांनी काय काय केलं अगं तुझ्यासाठी। पण नंदिनीला आता तिची चूक कळली होती, पण ती हे मान्य करायला तयार नव्हती आणि ती फक्त रडत जात होती। दुसरीकडे जीवा रिक्षा घेऊन देशमुखांच्या घरी पोहोचला होता। तो जेव्हा गेटवर आला त्यावेळेस गेटवरून वॉचमॅनने पार्थला फोन केला की जीवा देशमुखांच्या घरी परतलेला आहे। तर 21 दिवसांनंतर जीवा माघारी आल्यामुळे देशमुखांच्या घरी सगळ्यांना वाटतं की त्याच्यासोबत नंदिनी देखील आलेली आहे। सगळे जेवत असतात, जेवता जेवता उठून त्या दोघांच्या स्वागतासाठी आरतीचं ताट वगैरे घेऊन सगळेजण दरवाजात जातात, पण जीवा तिथे एकटाच येतो आणि जीवाला एकट्याला आलेलं बघून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटते आणि सगळे जीवाला प्रश्न विचारू लागतात, अरे नंदिनी कुठे, नंदिनी कुठे। त्यावेळेस जीवा त्यांना म्हणतो कोण नंदिनी। हे ऐकून ना सगळ्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि नक्की काय झाले हे समजत नाही। त्यावेळेस जीवा म्हणतो की कोण नंदिनी, मी कोणत्या नंदिनीला ओळखत नाही आणि हा जीवा जो आहे तो नंदिनीसाठी आणि तिच्या प्रेमासाठी आजपासून मेला आहे। असं म्हणल्यामुळे पार्थ आणि काव्याला तर खूप टेन्शन येतं की नक्की काय झालं असेल या दोघांमध्ये। आणि दुसरीकडे रम्या आणि वसुताईला खूप आनंद होतो की जीवा आणि नंदिनी मधील गैरसमज काही अजून तरी मिटलेले नाहीत। त्याच्यामुळे तिला असं वाटतं की आता जीवा परत घरी आलेला आहे, त्याच्यामुळे काव्याला आणि जीवाला एकत्र बघून पार्थला देखील त्रास होईल आणि ह्यांच्यातील देखील गैरसमज मिटणार नाहीत। दुसरीकडे जीवा खूप भावनिक झालेला असतो आणि तो पार्थला म्हणतो दादा, मी आणि काव्याने एक चूक केली, पण आम्ही दोघांनीही आपापल्या पार्टनरला मिळवण्यासाठी 99 प्रयत्न केले, ते तुम्हाला दिसत नाहीयेत का? तुमच्यासाठी आमची एकच चूक खूप जास्त महत्वाची झाली का, की तुम्हाला इगो आलेला आहे आणि तुम्हाला तुमचा इगो सॅटिस्फाईड करायचा आहे। आम्ही तुमच्यासाठी किती किती काय काय करतोय, पण तुम्हाला ते दिसतच नाहीये, तुम्हाला फक्त दिसते ती आमची एक चूक। तुम्ही आम्हाला कधीच माफ नाही करू शकणार का? असं कुठे असतं का? एक चूक तर कोणीही माफ करतं, पण तुम्ही ते ऐकून घ्यायलाच तयार नाही। तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी सगळं काही आहे, सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला आम्ही दिसतो, पण तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी फक्त विश्वासच नाही। आम्ही तुम्हाला ओरडून ओरडून सांगितलं की आमच्यामध्ये आता कोणतंच नातं नाही, पण तो असा बोलतो आणि जीवा रागारागाने आपल्या खोलीमध्ये निघून जातो। हे सगळं ऐकल्यानंतर पार्थची काही रिॲक्शन असेल म्हणून काव्या पार्थकडे बघत असते, पण पार्थ जीवाला काहीच बोलत नाही आणि जीवा निघून गेल्याच्या नंतर सगळेजण म्हणजे मानिनी वगैरे सगळेजण बसलेले असतात आणि चर्चा करत असतात की असं कसं झालं। जीवाने सगळं सांगितलेलं असतं, त्यामुळे सगळ्यांना खूपच टेन्शन आलं असतं आणि मानिनीला असं वाटतं की नंदिनी असं कसं काही वागू शकते। तर दुसरीकडे पार्थला वाटतं की आता आपण मध्ये काहीतरी बोलायला हवं आणि हा वाद मिटवायला हवा, कारण जीवाने नंदिनीला मिळवण्यासाठी खरंच खूप प्रयत्न केलेले असतात। तर नंदिनीला वाटत असतं की जीवाने खरंच मला दारू पाजलेली असते। हे गैरसमज मिटत नसतात आणि तेवढ्यात जीवा रागारागाने आपल्या रूम
मध्ये निघून जातो त्यावेळेस ना त्याला सगळं काही आठवायला लागतं. त्याला आरशावरची स्माइली दिसते, बेडवरचा तकिया दिसतो, तसेच मध्ये अंतरलेली रजाई दिसते आणि त्याला जुन्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. तेवढ्यातच ना त्याला गुड्डूचा फोन येतो आणि तो म्हणतो, जीवा भैया तुम्ही मला न सांगता कसे काय गेला, मला व्यवस्थित सांगून पण नाही गेला. त्यावेळेस जीवा म्हणतो, अरे तुला तर माहिती आहे ना काय झालं ते, आता वेगळं काय सांगू मी. त्यावेळेस गुड्डू त्याला म्हणतो की जीवा भैया तुम्ही काळजी करू नका, भाऊजी तुम्हाला नक्की माफ करेल आणि त्यांचे पप्पा पण तुम्हाला नक्की माफ करतील, तुम्ही एवढा विचार करू नका, तुम्ही अजून थोडे थांबायला हवे होते. त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही अरे, इथे मी वेड्यासारखं प्रेम केलं आणि तिला माझ्या प्रेमाची किंमतच नाहीये, तर तिथे थांबण्यात काय अर्थ आहे ना. त्यावेळेस गुड्डू म्हणतो की असं नाहीये जीवा भैया, तुम्ही माघारी या, मी तुमच्यासाठी टेंट लावतो, तुमच्यासाठी सगळं मी करतो, पण तुम्ही इथे राहा आणि भाऊजीला तुमच्यासोबतच घेऊन जावा. त्यावेळेस जीवा म्हणतो की नाही अरे गुड्डू, आता मी खूप प्रयत्न केले, 21 दिवस देखील पूर्ण केले, पण तिला समजतच नाहीये की माझं तिच्यावरती किती प्रेम आहे. त्यामुळे आता मी काही तिला समजावत बसणार नाहीये, तिला जसं वाटेल तसं तिला करू देत. मी आता जेवढं सिद्ध करायचं होतं तेवढं स्वतःला सिद्ध केलं आहे, पण यापुढे मी काहीही सिद्ध करणार नाहीये आणि तिला माझ्या पास्ट विषयी सगळं कुरवाळत बसायचंय, तर तिला कुरवाळू देत. मी आता काही परत तिथे येणार नाही. नंदिनीला वाटत असेल तर ती स्वतःहून येईल. असं माझं सोड रे, तुझं आणि तुझ्या पिंकीचं भांडण लवकर मिटू दे हीच मी प्रार्थना करणार आहे, असं म्हणून जेव्हा फोन कट करतो तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ ठरवतात की नंदिनीला फोन करूया. आणि त्यावेळेस काव्य माघारी आल्यापासून पहिल्यांदा त्यांच्या बेडरूम मध्ये जाते आणि ते दोघं जणी नंदिनीला फोन लावतात. त्यावेळेस नंदिनी फोन उचलते आणि ते दोघं बोलायला लागतात. त्यावेळेस पार्थ नंदिनीला म्हणतात ना की तिकडे काय झालंय, जीवाने एवढे सगळे प्रयत्न तर केले होते, 21 दिवसाचं व्रत देखील पूर्ण केलं होतं, मग तुम्ही का नसतील, तुला तर फक्त पास्टच कुरवाळत बसायचं आहे ना. ताई मला आता तुझ्याशी बोलावंसं पण नाही वाटत आहे. त्यावेळेस पार्थ काव्याला म्हणतो, थांबा तुम्ही जरा काव्या, आणि पार्थ नंदिनीशी बोलू लागतो की काय झालंय ते व्यवस्थित मला सांगा. पण नंदिनीला काव्याचं असं हे बोलणं आवडत नाही आणि त्यावेळेस काव्या नंदिनीला म्हणते की ताई तू असं कसं वागू शकतेस, अगं मला असं वाटत होतं की तू खूप जास्त समजूतदार आहेस आणि तुला सगळ्या गोष्टी मॅच्युअरली हँडल करायला येतात, पण असं नाहीये. आता तू जे काही वागलेस ते काही बरोबर नाही. जीवाचे प्रयत्न तू असे कसे विसरू शकतेस किंवा नजरअंदाज करू शकतेस. त्याने जे काही केलं होतं तुझ्यासाठी ते तू लक्षात ठेवायला हवं होतंस. आणि काव्याचं हे असं जीवाविषयीचं मत ऐकून पार्थला थोडं बरं वाटतं. पण काव्या रागारागात त्या रूम मधूनच निघून जाते. त्यावेळेस पार्थ थोडं नंदिनीशी बोलतो आणि संध्याकाळी एक मोठा ट्विस्ट येतो. तो म्हणजे जीवा खूप अपसेट असतो आणि तो हॉलमध्ये असाच बसलेला असतो. जीवाला असा अपसेट बघून काव्या जीवाशी बोलायला जाते. ते एकमेकांशी बोलत असतात आणि एकमेकांना समजवत असतात की जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे, असं काव्या जीवाला सांगत असते. तू काळजी करू नको, ताईला देखील तुझं प्रेम नक्की समजेल एक दिवशी आणि जे काही आहे ते सॉल्व्ह होईल. आपले दोघांचेही पार्टनर जे आहेत त्यांनी आपल्याला विश्वासाने नातं टिकवायला शिकवलेलं आहे. आपण जेव्हा लग्नात अडकलं होतं त्यावेळेस त्यांनीच आपल्याला समजून घेतलं आणि या लग्नाशी बांधून ठेवलं होतं. तर दुसरीकडे पार्थ तिथे येतो आणि काव्य आणि जीवाला एकत्र बघून त्याला पहिल्यांदा गैरसमज निर्माण होतो, कारण काव्याने जीवाच्या मांडीवरती हात ठेवलेला असतो. त्यामुळे पार्थला थोडं समजत नाही, पण तो तिथंच उभा राहतो. जीवाने असं काव्याला एकत्र बघून त्याला आतून मनातून खूप वेदना होत असतात आणि त्याच्या मनात परत एकदा गैरसमज निर्माण होतो आणि त्याला असं वाटतं की खरंच आपण या दोघांना एकत्र बघू शकतो का. पण तो तसंच तिथं उभं राहतो आणि नंतर तो त्या दोघांचं बोलणं ऐकतो. त्यावेळेस काव्या जीवाला जे काही समजवत असते, म्हणजे आपलं एकमेकांच्या पार्टनरवरती किती जास्त प्रेम आहे, आपल्याला आपले पार्टनर खूप आवडतात, तुला नंदिनी ताई नक्की मिळेल, ती एक दिवशी तुला नक्की माफ करेल, तसेच पार्थ देखील मला एक्सेप्ट करतील, असं सगळं काव्य जीवाला सांगत असते. पण काव्य आणि जीवामधील हे बोलणं ऐकून पार्थला खरंच खूप छान वाटतं आणि त्याला समजतं की खरंच त्या दोघांच्या मनामध्येही असं काही नसावं आणि त्याला क्लिअर होतं की ते दोघंही आता मूव्ह ऑन झालेले आहेत आणि त्याच्या मनातील त्यांना बघितला जो गैरसमज झाला होता तो एकदाचा दूर होतो. आणि त्यानंतरच पार्थ ठरवतो की आता जाऊन आपण नंदिनीशी बोलायला हवं आणि हे जे काही चालू आहे ते थांबवायला हवं. त्यामुळे पार्थ नंदिनीला
तिच्या माहेरी भेटायला जातो आणि त्या दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. त्यावेळेस पार्थ नंदिनीला म्हणतो की ते दोघंही आता मूव ऑन झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण या गोष्टीचा विचार करायला हवा आणि त्या दोघांना माफ करण्याविषयी काहीतरी विचार करून निर्णय घ्यायला हवा आहे, कारण हे सगळं जे चालू आहे ते किती दिवस राहणार आहे. तुम्ही खरंच जीवाला माफ करून टाका, कारण त्यानं मनापासून तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस नंदिनी म्हणते, प्रयत्न तर तुम्हाला देखील काव्याने मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही काव्याला माफ केलंय का अजूनपर्यंत? तसंच माझं देखील आहे, मी पण जीवाला माफ करू शकत नाही. तर पार्थ आणि नंदिनी दोघांना माफ